नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x इंटू साइन 3x इंटू dx. परत एकदा हे ह्याच्या आधी आपण एका ठिकाणी सोडवले. आता याच्यात नियमामध्ये जरी असं असलं LIATE एक्सपोनेन्शियल फंक्शन हे सगळ्यात शेवटी येतं, पण यापैकी कुठलंही एक फंक्शन पहिलं कन्सिडर केलं तरी चालते असं पुस्तकामध्येच नियम दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ई रेस टू एक्स हे जे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल ते पहिल्यांदा घेतले, त्यामुळे त्या पद्धतीनं सोडवा. मग ई रेस टू एक्स फर्स्ट फंक्शन, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस बेसिक इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू dx, परत पुढे हे इंटू dx या पद्धतीने येईल. सो दिस इज इक्वल टू ई रेस टू 2x साइन 3x चे इंटिग्रेशन येणार मायनस कॉस 3x डिव्हायडेड बाय 3 मायनस इथं ई रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू 2 त्या 2x ची डेरिव्हेटिव्ह साइन 3x चं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x डिव्हायडेड बाय 3 into dx. Therefore, I equal to हे टोटल बघा आता किती होईल मायनस ई रेस टू 2x इंटू कॉस 3x डिव्हायडेड बाय 3 मायनस याच्यातून आता हे मायनस आणि 2/3 सगळं बाहेर घेतोय, मायनस मायनस प्लस होईल. त्यानंतर 2/3 ई रेस टू 2x इंटू कॉस 3x इंटू dx. Therefore, I equal to minus e raised to 2x into cos 3x divided by 3 plus 2/3 into ब्रॅकेट. ही दोन फंक्शन्स आहेत प्रोडक्टमध्ये. परत एकदा तोच रूल वापरून ई रेस टू 2x ला फर्स्ट फंक्शन आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं सोडवायचं. ई रेस टू 2x इंटू इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx minus main integration derivative of first function integration of cos 3x into dx. आता हे थोडस या ठिकाणी ब्रॅकेट तेवढ्या फक्त व्यवस्थित कंप्लीट करून घ्या. दाखवतो मी तुम्हाला इथं थोडस इकडे घेऊन. cos 3x इंटू dx. मग हिथं असं कंप्लीट करावं लागेल एवढंच. पहिल्यांदा हे पूर्ण होईल आणि नंतर मग इथं हे हा ब्रॅकेट कंप्लीट होईल. हे असं येईल. सो दिस इज इक्वल टू therefore I equal to ही फर्स्ट टर्म ॲज इट इज e raised to 2x cos 3x divided by 3 plus 2/3 into ब्रॅकेट. इथं cos 3x त्याचं इंटिग्रेशन sin 3x अपॉन 3 होणार इंटू ब्रॅकेट e raised to 2x sin 3x डिव्हायडेड बाय 3 मायनस इंटिग्रेशन मध्ये e raised to 2x 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 cos 3x चं इंटिग्रेशन sin 3x अपॉन 3 इंटू dx हे असेल. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन थोडस करूया आणि परत आपण जिथून सुरुवात केली होती तोच पार्ट त्याच्यामध्ये येतो. I इक्वल टू मायनस e raised to 2x
cos 3x divided by 3 plus 2 upon 3 into bracket e raised to 2x sin 3x divided by 3 minus 2 upon 3 integration of e raised to 2x sin 3x इंटू dx हे असेल. आता यांना आता मल्टिप्लाय करून घेतोय. I इक्वल टू मायनस e रेस टू 2x इंटू कॉस 3x डिवायडेड बाय 3 प्लस इथं काय होणार बघा आता 2 e रेस टू 2x साइन 3x डिवायडेड बाय 9 त्यानंतर मायनस 4 अपॉन 9 आणि ही जी टर्म आहे इथूनच आपण सुरुवात केली होती का जरा बघा प्रॉब्लेमला. बघा इथं e रेस टू 2x इंटू साइन 3x त्याला आपण आय कन्सिडर केलंय. परत एकदा इंटिग्रेशनच्या आतमध्ये तेच आलेलं आहे. तर इथं लिहायचं आय, त्यानंतर इथे एक इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट घेतोय C1, हे मायनस 4 अपॉन 9 आय इकडे घ्या. आय प्लस 4 अपॉन 9 आय इज इक्वल टू याच्यातनं कॉमन येते बघा e रेस टू 2x अपॉन 3 एवढं सगळं कॉमन घेऊया. मायनस पण घेतोय बाहेरच. e रेस टू 2x अपॉन 3 मायनस मुळे ही टर्म प्लस होणार. इथे येणार कॉस 3x होणार, हे मायनस होणार. याच्यातून छेदामधून 3 बाहेर घेतले त्यामुळे इथं 3 आणि 2 एवढं शिल्लक राहील. मायनस 2 अपॉन 3 ही रेस टू 2x पण बाहेर घेतलेला आहे त्यामुळे साइन 3x हे असेल प्लस C1 हे एवढं येईल तिथं. तर डावी बाजू सिम्प्लिफिकेशन करायची आहे. हे किती होईल बघा 9i प्लस 4i होणार 13 अपॉन 9i. दिस इज इक्वल टू हे असेल. आता याला 9 न मल्टिप्लाय करूया आणि 13 न डिव्हाइड करूया. हे टोटल बघा 9 अपॉन 13 म्हणजे 3 त्रिक 9 होणार मायनस 3 अपॉन 13 e रेस टू 2x इंटू ब्रॅकेट हे सगळं आहे असंच 9 अपॉन 13 ह्याला पण मल्टिप्लाय केलं पाहिजे हे असेल. आणि 9 अपॉन 13 C1 म्हणजे C घ्यायचं फक्त. therefore I इक्वल टू मायनस 3 अपॉन 13 e रेस टू 2x into bracket cos 3x minus 2 upon 3 sin 3x plus c. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू integration of e raised to minus x into cos 2x into dx. Same process. First function as it is into integration of second function minus first integration त्याच्या आत डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन into integration of second function असेल. So this is equal to e raised to minus x cos 2x च इंटिग्रेशन sin 2x 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 मायनस आता जरा बघा e रेस टू मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस एक्स आणि आठवणीनं
मायनस एक्सची डेरिव्हेटिव्ह -1 तिथं घ्या. कॉस 2x इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 इंटू dx. Therefore, I equal to e raised to minus x sin 2x डिवायडेड बाय 2. हे मायनस बाहेर घेतोय तर त्यामुळे इथं प्लस होईल. हे 2 पण बाहेर घेतोय. 1/2 इंटिग्रेशन ऑफ e raised to minus x into sin 2x into dx. So this is equal to e raised to minus x sin 2x upon 2 plus 1/2 into bracket first function, second function, first function as it is, integration of second function minus first integration, derivative of first function, integration of second function into dx. हा परत मोठा ब्रॅकेट असं कंप्लीट होईल तिथं. सो दिस इज इक्वल टू e raised to minus x sin 2x divided by 2 plus 1/2 into bracket e raised to minus x sin 2x चे इंटिग्रेशन येणार मायनस कॉस 2x डिव्हायडेड बाय 2 मायनस इंटिग्रेशन मध्ये e रेस टू मायनस एक्स चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस एक्स -1 साइन 2x चं इंटिग्रेशन मायनस कॉस 2x डिव्हायडेड बाय 2 इंटू dx हे असेल. Therefore, I equal to e raised to minus x sin 2x divided by 2 plus 1/2 into bracket minus e raised to minus x into cos 2x अपॉन 2. आता इथं बघा मायनस मायनस हे प्लस होणार त्यामुळे हे मायनस तसंच राहील. त्यानंतर याच्यातून 1/2 हे बाहेर घेतोय e रेस टू मायनस एक्स इंटू कॉस 2x इंटू dx हे असेल. Therefore, I equal to e raised to minus x sin 2x डिव्हायडेड बाय 2. आता हे 1/2 आत पाठवतोय. चिन्ह कुठं बदलतायत का बघा आणखीन. हे 1/2 इथं आत पाठवल्यानंतर 1/2 1/2 हे मायनस 1/4 होणार. म्हणजेच e रेस टू मायनस एक्स इंटू कॉस 2x डिव्हायडेड बाय 4. या 1/2 इथं मल्टिप्लाय करा -1/4. आणि ही जी टर्म आहे इथूनच आपण सुरुवात केलेली होती. बरोबर आहे. e रेस टू मायनस एक्स इंटू कॉस 2x इंटू dx. त्याच्यासाठी लिहायचं इथं I प्लस C1 हे इकडे घ्या. I प्लस 1/4 टाइम्स I. आता याच्यातून e रेस टू मायनस एक्स आणि 2 एवढं सगळं कॉमन घ्या किंवा e रेस टू मायनस एक्स अपॉन 4 पण कॉमन घेतलं तरी चालते. मी तर 2 कॉमन घेतो एवढंच. म्हणजे इथं शिल्लक राहील साइन 2x. त्यानंतर इथं शिल्लक राहील कॉस 2x डिव्हायडेड बाय 2 हे शिल्लक राहील प्लस C1 या पद्धतीने येईल. आता हे इथलं सिम्प्लिफाय करा. 4i प्लस I 5i अपॉन 4
असेल प्लस C1. आता याचं सिम्प्लिफिकेशन, याला 5 न डिव्हाइड केलं पाहिजे, 4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजेच याला 4/5 न मल्टिप्लाय करायचं या टर्मला पूर्ण. मग इथं काय होईल, इथं फक्त आय शिल्लक राहणार. इथं 4/5 न जर याला मल्टिप्लाय केलं तर हे येणार 2/5 येणार. इंटू ब्रॅकेट हे आहे असंच राहील, याच्यात काही चेंज करायचं नाहीये, कारण आपण या ब्रॅकेटच्या बाहेरच मल्टिप्लाय केले, त्यामुळे हे याला मल्टिप्लाइड आहेच इथं. आणि इथे येणार 4C1/5. हे 2 जे आहे, हे 2 तेवढं फक्त आत पाठवतोय. therefore I equal to e⁻x/5. ह्या 2 ने इथं मल्टिप्लाय केलं 2 sin 2x मायनस इथं 2 न मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 कॅन्सल होईल, cos 2x प्लस इथे येणार C. म्हणजे C काय आहे तेवढं फक्त पुढे सांगा, काय एवढं अडचण नाही त्याचं काय, असं आपण तिथं कन्सिडर केलेलं आहे. आणि हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of sin of log x into dx. याच्यामध्ये पुट log x equal to t. therefore x equal to e raised to t. आता हे माहिती पाहिजे, बऱ्याच वेळेला हे सांगितलेलं आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह होणार dx/dt इज इक्वल टू e raised to t. therefore dx equal to e raised to t into dt हे येणार. मग आता याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया. therefore I equal to इंटिग्रेशन ऑफ साइन टी आणि dx च्या ठिकाणी e raised to t into dt हे असेल. आता याच्यामध्ये परत एकदा e raised to t याला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करतोय आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरूया याच्यात. e raised to t into integration of sin t dt minus main integration derivative of e raised to t integration of sin t dt या पद्धतीने. सो दिस इज इक्वल टू e raised to t sin t ची डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस टी मायनस e raised to t ची डेरिव्हेटिव्ह e raised to t sin t चं इंटिग्रेशन मायनस कॉस टी dt. therefore I equal to minus e raised to t इंटू कॉस टी मायनस, हे मायनस मायनस इथं प्लस करून घेतोय आणि परत एकदा इथं e रेस टू टी इंटू कॉस टी साठी इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल वापरून घेऊया. ब्रॅकेटमध्ये हे मायनस बाहेर घेतले त्यामुळे इथं प्लस झालं. e रेस टू टी इंटिग्रेशन ऑफ कॉस टी डी टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू टी इंटिग्रेशन ऑफ कॉस टी डी टी इंटू डी टी पद्धतीने येईल. therefore I equal to minus e raised to t cos t प्लस इथं बाहेर प्लस आहे त्यामुळे पुढे काही चिन्ह कुठं बदलायचं काही कारण येणार नाही. बाकीचे इंटिग्रेशन घेतल्यानंतर बघू पुढे काय काय येते ते. e raised to t cos t चे इंटिग्रेशन येणार sin t मायनस
मेन इंटिग्रेशन ई रेस टू टी ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी कॉस टीचं इंटिग्रेशन साइन टी इंटू डी टी असेल. देअरफॉर आय इक्वल टू याच्यातून ई रेस टू टी एवढं कॉमन घेतोय, त्यामुळे ही इथं आत शिल्लक राहणार कॉस मायनस कॉस टी प्लस साइन टी. आणि हे इथूनच आपण परत सुरुवात केली होती, जरा बघा आठवतंय का? हे बघा इथं टर्म आहे बघा, पाहिजे असलेला आपण इक्वेशन नंबर 1 टाकूया. तेच आता इथं परत एकदा इंटिग्रेशन मध्ये आलेलं आहे. मग त्याच्यासाठी लिहा मायनस आय. आता इंटिग्रेशन संपले, थोडं प्लस C1 तेवढं लिहून टाका. हे इकडे घ्या, आय मायनस मायनस आय इकडे आल्यानंतर प्लस आय होईल, त्यामुळे इकडे येणार 2i ई रेस टू टी असेल. 2 न तेवढं त्याला डिवाइड करून घ्या. आय इक्वल टू ई रेस टू टी अपॉन 2 इंटू ब्रॅकेट साइन टी मायनस कॉस टी प्लस C1 अपॉन 2 हे असेल. जरा बघा बरं सबस्टिट्यूशन काय काय आहेत आपलं. ई रेस टू टीच्या ठिकाणी एक्स वापरायचं आहे आणि नुसतं टी आहे तिथं लॉग एक्स वापरायचं आहे. म्हणजे इथं असेल ई रेस टू टी आहे तिथं एक्स येणार इंटू ब्रॅकेट साइन ऑफ लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग एक्स आणि प्लस सी. सी म्हणजे C1 अपॉन 2. पाहिजे असलं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of square root of 5x square plus 3 into dx. This is equal to, याच्यातून 5 कॉमन घ्या पहिल्यांदा. 5 कॉमन घेतल्यानंतर इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 3/5 इंटू dx हे असेल. मग याच्यातून √5 हे तेवढं बाहेर घेतोय. इंटिग्रेशन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3/5 इंटू dx हे असं शिल्लक राहील. तर इथं मला फॉर्म्युला जो वापरायचा आहे, फॉर्म्युला लिहितोय मी इथं पूर्ण. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx. दिस इज इक्वल टू एक्स अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे असेल प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी असा फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला मला इथं वापरायचा, म्हणजे ए स्क्वेअर ए कुठं लागत नाही, त्यामुळे ह्याला काही स्क्वेअर रूट मध्ये लिहायची गरज नाही. जिथं ए स्क्वेअर पाहिजे तिथं डायरेक्ट 3/5 लिहायचं. मग याचा आन्सर काय होईल बघा. आय इक्वल टू हे √5 तसंच ठेवतोय इंटू ब्रॅकेट एक्स अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 3/5 डिव्हायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/5 आणि पुढे हे प्लस सी. डायरेक्ट बाहेरच ठेवतो याला इथं. आता इथं 2, इथं पण 2 आहे, इथं 3/10 होणार. घेऊया सरळ बाहेर त्याला 2 ला टोटल टर्म मधून बाहेर. √5/2 एवढं जर तुम्ही बाहेर घेतलं तर इथं शिल्लक राहील एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस इथे येणार 3/5 टू बाहेर घेतलेलंच आहे, लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/5 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे हे फॉर्म्युले जे दिलेले आहेत, प्रूव्ह पण केलेत आपण, हे तेवढे व्यवस्थित पाठ करून ठेवा, इम्पॉर्टंट. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of x square into square root of a square minus x raised to 6 into dx. याला थोडंसं ऍडजस्ट करून घेतो इथं. इथं पण मी स्क्वेअर लिहिणार आहे, फक्त इथं मी एक्स क्यूबचा स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू 6 येते की नाही बघा, हे ऍडजस्ट केलं. मग इथं एक्स क्यूब आहे, पुढे एक्स स्क्वेअर दिसते, सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट एक्स क्यूब इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह येणार 3x² इंटू dx अपॉन dt, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. देअरफॉर x² इंटू dx हे काय होणार, 1/3 इंटू dt हे असेल. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x² इंटू dx च्या ठिकाणी एवढे येणार, रूट मध्ये काय काय येणार बघा, हे a² मायनस एक्स क्यूबच्या ठिकाणी टी त्याचा स्क्वेअर, आणि हे 1/3 इंटू dt हे असेल. ते 1/3 पुढे घ्या, हे 1/3 इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस t² इंटू dt. मग याचा सुद्धा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहूया इथं आपण, स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x² इंटू dx, दिस इज इक्वल टू x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x² प्लस a²/2 इंटू साइन इनवर्स ऑफ x/a प्लस सी, असं येणार. आता हा फॉर्म्युला सेम इथं वापरायचा आहे, फक्त व्हेरिएबलच बदल आहे, बाकीच काही फारसे चेंजेस काही नाही आहे त्याच्यात. 1/3 इंटू ब्रॅकेट इथे येणार t/2 येणार, रूट मध्ये येणार a² मायनस t² प्लस a²/2 इंटू साइन इनवर्स ऑफ t/a, इथं ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी असेल. आपण सबस्टिट्यूशन केले, x³ इक्वल टू टी घेतलेलं आहे, ते फक्त तिथं वापरा. आता इथं 2 आहे, इथं 2 आहे, ते 2 पण मी पूर्ण बाहेर घेतोय. त्यामुळे इथे येणार 1/6, टीच्या ठिकाणी वापरायचं आहे x³, x³ 2, नाही 2 बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे छेदामध्ये 2 आता येणार नाही. x³ इंटू स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x³ चा स्क्वेअर म्हणजेच x⁻⁶ प्लस a² साइन इनवर्स ऑफ x³ अपॉन a प्लस सी, तर ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x-3 इंटू 7 - x इंटू dx. आता ह्याच्यामध्ये
पहिल्यांदा हे सोडवून घ्या, मग काय ते बघून मग ठरवू पुढं काय करायचं ते. एक्स इंटू 7, 7x आणि 3x असं मिळून ते 10x होणार. ठीक आहे, स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा मांडतोय. इथं बघा 7 - x दिले, त्यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो. हे असेल. आणि -3 × 7 म्हणजे -21 इंटू dx हे असेल. मला याच्यामध्ये लास्ट टर्म फाइंड आउट करून मायनस ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. हे बघूया, लास्ट टर्म तरी फाइंड आउट करू पहिल्यांदा. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म मी मायनसच कन्सिडर केले मुद्दाम. हे किती होणार, x² ला x² कॅन्सल होणार, 100/4 म्हणजे 25 -25 येणार. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -x² प्लस 10x -25 प्लस 25 -21 इंटू dx हे असं सगळं येईल. आता ह्या ज्या पहिल्या 3 टर्म आहेत ह्याच्यातून मायनस कॉमन घेतोय. ह्याच्यातून जर मायनस कॉमन घेतलं, x² -10x प्लस 25 होणार आणि या दोघांची वजाबाकी ती येणार 4. आता हे जे 4 आहे ते पहिल्यांदा घेतोय. 4 आहे तो आहे 2 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे 4 ला मी असं लिहितोय. ही टर्म पूर्ण मायनस आहे, ते मायनस इथे लिहिलं. आणि तो कुणाचा वर्ग आहे ते तेवढं मांडा. x-5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx हे अशा पद्धतीने येईल. म्हणजे मग हा जो फॉर्म्युला आहे हा परत एकदा साइन इनव्हर्सचाच फॉर्म्युला आहे. आता मात्र मी डायरेक्ट याच्यामध्ये वापरतोय. देअरफॉर I इक्वल टू x-5 म्हणजे x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ हे आहे असं लिहूया पहिल्यांदा. हे असेल प्लस a²/2. a² म्हणजेच 2 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 साइन इनव्हर्स ऑफ x/a प्लस c. आता याचं फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, किरकोळ तेवढंच. बघा काय काय करायचं. I इक्वल टू x-5/2. आता ही टर्म आपण सिम्प्लिफिकेशन कशाचं करत आणलेलं होतं जरा बघा. हे बघा इथं होतं. ह्याच्यातून बाहेर कुणालाही काही दिलेलं नाहीये, त्यामुळं हे जिथं आहे ही टर्म त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये जे दिले x-3 इंटू 7 - x ते तुम्ही डायरेक्ट इथं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये वापरू शकता. x-3 इंटू 7 - x हे असेल प्लस इथे एक 2 तेवढं कॅन्सल होईल या ठिकाणी. ह्याच्यातलं एक 2 कॅन्सल करा, इथं एक 2 शिल्लक राहील. साइन इनव्हर्स ऑफ x-5/2 प्लस c हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 4 into 4 plus 4 into dx. याला थोडस ऍडजस्ट करून घेतोय मी. हे जे पहिलं 4 आहे त्याला असं लिहितोय, तेच हिथं पण करून घेऊया. आणि 4 आहे त्याला लिहूया 2 चा स्क्वेअर इंटू dx. मग आता काय काय जणांना हे 4 कसं येते हे आपण याच्या आधी पण आपण चेक केलेलं आहे.
मग 4 रेस टू एक्स याला तुम्ही असं लिहू शकताय, 2 रेस टू एक्स लिहू शकताय. परत तुम्ही 2 रेस टू एक्स असं पण लिहू शकताय. यालाच तुम्ही असं पण लिहू शकताय. एवढे सगळे प्रकार आहेत त्याच्यात. आपल्याला जे पाहिजे ते या ठिकाणी मांडून घेतलेलं आहे. मग 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे, त्याला बाहेर घेतो इथं. 2 रेस टू एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ इथं 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इंटू डीएक्स हे असेल. आता 2 रेस टू एक्स, हे जे 2 रेस टू एक्स इथं आहे, याच्यासाठी मी टी सबस्टिट्यूशन करणार. त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 रेस टू एक्स इंटू लॉग टू येते, त्याच्यातलं हे 2 रेस टू एक्स इंटू डीएक्स हे ऍडजस्ट होऊन जाईल. मग त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करूया आता. पुट 2 रेस टू एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 रेस टू एक्स इंटू लॉग टू इंटू डीएक्स अपॉन डी टी, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. देअरफॉर 2 रेस टू एक्स इंटू डीएक्स हे लॉग टू इकडे घ्या, 1 अपॉन लॉग टू इंटू डी टी हे असेल. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट मध्ये इथे येणार टी स्क्वेअर प्लस इथं आहे 2 चा स्क्वेअर, ते तसंच राहील. बघा लक्षात येते का? आणि 2 रेस टू एक्स इंटू डीएक्स त्याच्यासाठी हे एवढं सगळं आहे, 1 अपॉन लॉग टू इंटू डी टी एवढं सगळं. मग याच्यातून 1 अपॉन लॉग टू ते तेवढं बाहेर घ्या, इंटू इंटिग्रेशन ऑफ हे असं शिल्लक राहील या पद्धतीनं. आता इथं परत एकदा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग हे 1 अपॉन लॉग टू तसंच ठेवतोय बाहेर, इंटू इंटिग्रेशन ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरूया. एक्स अपॉन टू म्हणजे इथे येणार टी अपॉन टू इंटू रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर झालं, प्लस ए स्क्वेअर अपॉन टू, ए स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे असेल. इथं ब्रॅकेट कंप्लीट करा आणि पुढं प्लस सी लिहितोय. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन नाही, 1 अपॉन लॉग टू इंटू ब्रॅकेट. तर ह्याच्यात मांडून घेऊ पूर्ण, अजून एक किरकोळ सिम्प्लिफिकेशन करू. एक काम करूया, टी ची व्हॅल्यू पण वापरून घेऊया, म्हणजे एक स्टेप तरी तेवढी आपली जरा कमी होईल. टी ची व्हॅल्यू काय होती बघा बरं. टी ची व्हॅल्यू आहे 2 रेस टू एक्स, ते तेवढं करून घेऊया प्रत्येक ठिकाणी. म्हणजे इथे येणार 2 रेस टू एक्स अपॉन टू येणार इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर तो येणार 4, प्लस इथे एक 2 कॅन्सल होईल, ते 2 तसंच ठेवा, लॉग ऑफ मॉड मध्ये 2 रेस टू एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ इथं 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर प्लस 4 आणि प्लस सी. तेच राहील त्याचा आन्सर. बाकीच काय त्याच्यामध्ये फारसे चेंजेस म्हणजे
2 रेस टू एक्सचा स्क्वेअर बरोबर 4 रेस टू एक्स, ते तेवढं तुम्ही एक लिहू शकताय. ते तेवढं करून घ्या, किंवा आहे असं ठेवलं तरी चालते. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x+1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 3 इंटू dx. हा जो प्रकार आहे हा थोडासा वेगळा टाईप आहे, त्याच्यासाठी अशी ऍडजस्टमेंट करायला त्यांनी सांगितलेली आहे. हे बघा, इंटिग्रेशन या फॉर्मॅटमध्ये आहे. तर इथं हे जे सुरुवातीला जी टर्म दिलेली आहे त्याला असं ऍडजस्ट करा म्हणून सांगितले. म्हणजे x+1 ला या पद्धतीनं आपल्याला लिहावं लागेल. रूटच्या आतमध्ये जी टर्म आहे a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टर्म प्लस b असं सांगितले. मग मी इथं ते लिहून घेतो. इथं फॉर्मॅट px प्लस q इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² प्लस bx प्लस c आणि प्लस p असं पाहिजे तिथं. आता बघूया आपण ह्याच्यामध्ये काय काय करावं लागतंय आपल्याला. ते या पद्धतीनं आता तिथे ऍडजस्ट करू आणि सोडवून बघूया त्याचं काय होतं ते. देअरफॉर हा फॉर्म्युला मी पहिल्यांदा परत एकदा इथं पाहिजे असेल तर लिहून घेतोय. px प्लस क्यू इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² प्लस bx प्लस c प्लस p. एक दोन वेळा मांडून बघा म्हणजे परफेक्ट होऊन जाईल. इथं काय येणार मग, x+1 इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² प्लस 3 प्लस b हे असेल. देअरफॉर x+1 इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 2 आहे तसंच राहील, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे हे टोटल होणार 4x. 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 प्लस b येणार. देअरफॉर x+1 इक्वल टू 4ax प्लस b. मग याच्यावरून 4a इक्वल टू 1 येणार, b इक्वल टू 1 येणार आणि a इक्वल टू 1/4 येणार. मग हे सगळे चेंजेस इथं करायचे, त्या ठिकाणी ते मांडून घेतलं पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये डायरेक्ट मांडलं तरी चालेल किंवा हिथं घेतलं तरी पण चालेल. फक्त एक लक्षात ठेवा की ही टर्म डेरिव्हेटिव्ह पाहिजे. तिथं आणखीन काही मॉडिफिकेशन करत बसू नका. कॅन्सल वगैरे काहीही करू नका, नाहीतर परत ऍडजस्टमेंट करावं लागेल. ठीक आहे, त्यामुळे आता हे याच्यामध्ये मी सबस्टिट्यूशन करून घेतोय. x+1 इक्वल टू a ची व्हॅल्यू 1/4, पुढं तसंच ठेवा 4x. जरी कॅन्सल होत असलं तरी इथं कॅन्सल करू नका. +1 हे असं येणार. आता ही व्हॅल्यू आपल्याला इंटिग्रेशन मध्ये x+1 या ठिकाणी ही व्हॅल्यू मला लिहायची आहे. इंटिग्रेशन मध्ये आता काय काय होणार बघा. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x+1 च्या ठिकाणी एवढं सगळं येणार. 1/4 इंटू 4x प्लस 1 इंटू स्क्वेअर रूट मध्ये 2x² प्लस 3 इंटू dx. या अशा पद्धतीनं आहे. आता या स्क्वेअर रूटनं इथं आत मल्टिप्लाय करा, टर्म्स सेपरेट सेपरेट करून घ्या. बघा काय काय होतंय त्याचं. हे 1/4 हे बाहेर घेतोय. इंटिग्रेशन मध्ये 4x तसंच ठेवा, त्याला या रूटनं मल्टिप्लाय करा. हे असेल
प्लस रूटनं 1 ला मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या. हे असे. आता याच्यामधल्या ज्या काही दोन इंटिग्रेशन्स आहेत सेपरेट सेपरेट, हे 1/4 तसंच ठेवतोय. I1 प्लस I2 हे असं घेतोय इथं. बघा, लक्षात येते का? आता याच्यातलं I1 सेपरेट लिहून घेतोय. मग I1 मध्ये काय बघा बरं, इंटिग्रेशन ऑफ 4x हे असं आहे. आपण इथे ऍडजस्टच केलेलं असते. 2x² ची डेरिव्हेटिव्ह इथं 4x येते. बघा, लक्षात येते का? त्यामुळे मग याच्यामध्ये डायरेक्ट 2x² प्लस 3 इक्वल टू टी सबस्टिट्यूशनच करून घ्यायचं याच्यात सरळ. पुट 2x² प्लस 3 दिस इज इक्वल टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. 2x² ची डेरिव्हेटिव्ह येणार 4x dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. Therefore 4x into dx is equal to dt येणार. म्हणजेच I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इथे येणार रूट टी इंटू डी टी येणार. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 1/2 इंटू डी टी येणार. म्हणजेच ह्याचं इंटिग्रेशन पॉवर 1 न वाढवा, टी रेस टू 3/2 डिव्हायडेड बाय 3/2 असं घेतोय. पाहिजे असलं पुढं प्लस C1 घ्या. मग हे वरती येणार इथं. देअरफॉर I1 इक्वल टू हे होणार 2/3 टी ची व्हॅल्यू. टी ची व्हॅल्यू किती आहे, 2x² प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस C1. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता I2 काय आहे बघा. I2 ला हे रूट मध्ये 2x² प्लस 3. तर याला नेहमीच्या पद्धतीनं सोडवा. I2 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, ह्याच्यातून 2 कॉमन घ्या, म्हणजे इथे येणार x² प्लस 3/2 इंटू dx. त्याच्यातून ते रूट 2 ते तेवढं बाहेर घ्या. इथून बाहेर घेतलं इथं इंटिग्रेशन मध्ये x² प्लस 3/2 इंटू dx हे असेल. मग x² आहे, हे a² आहे. आपल्याला a² लागतं सगळीकडं, त्यामुळे इथं काही वेगळी त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट काही करत बसू नका. रूट 2 इंटू ब्रॅकेट x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a². हे आहे असंच राहील इथं. प्लस a²/2 म्हणजे 3/2 डिव्हायडेड बाय 2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a². हे असे इथं ब्रॅकेट कंप्लीट करतोय. प्लस C2 असं पुढे लिहितो. आता हा पण पार्ट तयार झालेला आहे I2 चा. आता ह्याला मी लिहितोय 4. मग हे इक्वेशन नंबर 4, हे इक्वेशन नंबर 3, हे दोन्ही घेऊन आपल्याला याच्यात वापरायचं आहे.
त्यामुळे ही बरीच मोठी स्टेप त्या ठिकाणी तयार होते. देअरफॉर आय इक्वल टू एक एक टर्म घेतोय मी 1/4 टाइम्स I1. जरा वेळ लागेल थोडासा. देअरफॉर आय इक्वल टू 1/4 टाइम्स I1 कुठं आहे बघा, I1 इथं आहे बघा, 2/3 आणि हे एवढं सगळं आहे 2/3 into bracket 2x square plus 3 raised to 3/2 plus C1. परत एकदा आपण एकदा बघून घेऊ, चुकायला नको त्याच्यात फक्त. बरोबर हे लिहिलेलं आहे. आता मला त्याच्या पुढे लिहायचं आहे I2. जरा बघा परत एकदा, नुसतं I2 आहे का? आहे, नुसतं I2च आहे बघा इथं. मग I2 तयार आहे माझ्याकडं, ते तेवढं त्याच्यासमोर मांडे. हे बरीच मोठी टर्म आहे. मग आहे असंच मांडून टाकू, त्याला काय त्याच्यात फारसे चेंजेस करायची काही गरज पण नाहीये. प्लस √2 इंटू ब्रॅकेट x/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3/2 प्लस हे 2 फक्त खाली घ्या 3/4 लॉग ऑफ मॉड मध्ये x प्लस रूट मध्ये x² प्लस 3/2 प्लस C2. आता हे फक्त शेवटचं तेवढं C1 आणि C2चा तेवढा निकाल लावून टाकूया, म्हणजे मग ह्याचं फायनल आन्सर तयार होईल. आता ह्या 1/4 न तेवढा आत मल्टिप्लाय करून घेतोय. इथं किती होईल बघा बरं, 2 4 आणि 2 6, म्हणजे हे येणार 1/6. त्यानंतर 1/2 C1 हे शेवटी घेतोय सगळ्यात. 1/6 2x² प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस √2 इंटू ब्रॅकेट x/2 स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3/2 प्लस 3/4 लॉग मॉड मध्ये x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3/2. हे मॉड कम्प्लीट, इथं हा ब्रॅकेट कम्प्लीट, आणि इथं शेवटी 1/2 C1 प्लस C2. हे दोघं मिळून प्लस सी तेवढं फक्त लिहा आणि फायनल आन्सर त्याचं कम्प्लीट करूया. सो दिस इज इक्वल टू 1/6 इंटू ब्रॅकेट 2x² प्लस 3/2 प्लस √2. आणि फारसं असं फार मोठं असं काही सिम्प्लिफिकेशन होते अशातला भाग नाहीये, त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये विनाकारण चेंजेस करत बसू नका. तर काय आहे, ही टर्म 1-2 वेळा फक्त एक्स्ट्राची मांडावी लागते, एवढंच, दुसरं काही नाही याच्यात. प्लस सी, where C equal to 1/2 C1 प्लस C2. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of x into square root of 5 minus 4x minus x² into dx या पद्धतीनं आहे. याला मी परत एकदा हाच फॉर्मॅट आपल्याला कन्सिडर करावा लागेल. px प्लस q इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 मायनस 4x. हे मी डायरेक्ट एक्झाम्पलच लिहिले इथं.
ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी प्लस बी हा फॉर्मॅट आहे. मग इथं पी एक्स प्लस क्यूच्या ठिकाणी फक्त एक्स आहे. दिस इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर प्लस बी हे असेल. therefore x इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 5 ची डेरिव्हेटिव्ह 0 हे मायनस 4 मायनस 2x प्लस बी हे असेल. therefore x इक्वल टू यांना आत मल्टिप्लाय करा मायनस 4a मायनस 2a एक्स आणि प्लस बी हे असेल. म्हणजेच x इक्वल टू मायनस 2a एक्स प्लस बी मायनस 4a हे असेल. आता हे जर तुम्ही इथे इक्वेट करून घेतलं तर तुम्हाला मायनस 2a म्हणजे 1 मिळणार. therefore मायनस 2a इक्वल टू 1 हे बघा इथं एक्सचा कोइफिशियंट मायनस 2a इथं काही नाही आहे म्हणजे ते 1. आणि ही जी पुढची व्हॅल्यू आहे बी मायनस 4a कॉन्स्टंट टर्म काहीच नाहीये म्हणजे ते 0 घ्यायचं. याच्यावरून ए इक्वल टू ते येणार मायनस 1/2. हे मायनस 1/2 याच्यामध्ये वापरा. असेल हे मायनस मायनस प्लस होणार. बे दोन्ही 4 होणार. म्हणजेच बी प्लस 2 इज इक्वल टू 0. therefore बी इक्वल टू मायनस 2. ही बी ची व्हॅल्यू आणि ही ए ची व्हॅल्यू आहे. आणि या व्हॅल्यूज घेऊन आता आपल्याला परत एकदा इथे यायचं आहे. therefore मग हे काय होईल बघा बरं. टर्म तयार एक्स इक्वल टू ए च्या ठिकाणी मायनस 1/2 येणार इंटू ब्रॅकेट त्याची डेरिव्हेटिव्ह त्याच्यातनं काहीही डिस्टर्ब करायचं नाही. म्हणजे हे जे मायनस 4 मायनस 2x तसंच ठेवायचं सेम. आणि बी च्या ठिकाणी येणार मायनस 2. आता ही टर्म इथं या प्रॉब्लेम मध्ये हिथं वापरायची आहे एक्सच्या ठिकाणी. आणि हे पुढं आहे असंच ठेवायचं. आता बघा त्याचं काय काय होतंय ते. therefore आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्सच्या ठिकाणी एवढं सगळं येणार आहे मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट मायनस 4 मायनस 2x मायनस 2 हे असेल इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx हे असेल. आता यांना आत मल्टिप्लाय करायचं. कॉन्स्टंट टर्म असतील तेवढ्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन ठेवूया. मग हे मायनस 1/2 याला काहीही बदल करायचं नाही सांगितले 2-3 वेळा. कारण ही आपण डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट केली आहे त्याची. ही अशी फर्स्ट टर्म आहे. त्यानंतर मायनस 2 हे कॉन्स्टंट त्याला बाहेर घेतोय इथं रूट मध्ये. हे असं येतं. तर इथं थोडासा बदल करतोय. इथं बदल म्हणजे असा करतोय की हे आय इक्वल टू ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट सहितच इथं जो बाहेर कॉन्स्टंट आहे मगाशी काय केलं होतं मायनस 1/2 I1 आणि मायनस 2 I2 घेतलं होतं. परत ते मल्टिप्लाय कॉन्स्टंट वगैरे सगळे येतं. मग डायरेक्टच इथे मी काय करतोय पूर्ण पहिल्या इंटिग्रेशनला I1 घेतोय प्लस दुसऱ्या इंटिग्रेशनला I2 कन्सिडर करतोय. म्हणजे वजा चिन्ह पण आपल्याला तिथं घ्यायचं आहे. इथं याला मी लिहितोय आता इक्वेशन नंबर 1 लिहितोय. तर त्याच्यातलं I1 लिहून घेतोय सेपरेट. I1 इक्वल टू मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ ही अशी टर्म आहे मायनस राहिलं बघा तिथलं
असं आहे. मग याची डेरिव्हेटिव्हच आहे ही, त्यामुळे सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह येणार -4 -2x into dx upon dt is equal to 1. Therefore, -4 -2x into dx, this is equal to dt. मग ही टर्म आणि ही टर्म हे सगळं मिळून dt होईल. म्हणजे त्याचं इंटिग्रेशन आता बघा पुढे काय होते. Therefore, I1 equal to -1/2 4 -2x आणि dx हे सगळं dt मध्ये येणार, आणि इथं फक्त येणार √t इंटू dt, म्हणजेच -1/2 इंटिग्रेशन ऑफ t रेस टू 1/2 dt असं करून घेतोय. -1/2 t रेस टू 1/2 चे इंटिग्रेशन येणार 3/2 डिवायडेड बाय 3/2 प्लस c1, हे 2 कॅन्सल होईल, मायनस 1/3 आणि टी काय आहे बघा, टी आहे 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस c1. हे तुमचं I1 तयार झालं, इक्वेशन नंबर 2. आता लिहून घ्यायचं आहे मला I2 एवढा आहे, -2 पण आहे पुढं. I2 इक्वल टू -2 इंटू इंटिग्रेशन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. मग त्याच्यामध्ये मला लास्ट टर्म फाइंड आउट करावी लागेल. मग लास्ट टर्म इक्वल टू ही मिडल टर्म आहे -4x त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, पण हे मायनस राहणार शिल्लक. 16/4 म्हणजे हे येणार -4. Therefore, I2 इक्वल टू -2 इंटू इंटिग्रेशन ऑफ, आता बघा इथं हे 5 प्लस 4 घेतोय पहिल्यांदा, आणि हे पुढं -4 हे असेल. लास्ट टर्म -4 आली होती, ती मी तिथं अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेली आहे. आता या तिघांच्यातून मायनस साइन कॉमन घ्यायचं, म्हणजे मग तुम्हाला पूर्ण वर्ग अगदी व्यवस्थितपणे सापडेल. तोपर्यंत रूट मध्ये आणखीन काय होते बघा, 5 प्लस 4 ते येणार 9. या तिघांच्यातून मायनस साइन कॉमन घेतलं की एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इंटू dx हे असेल. Therefore, I2 इक्वल टू, हे -2 आहे असंच ठेवतं, इंटू स्क्वेअर रूट ऑफ, इथे येणार 3 चा स्क्वेअर मायनस इथे येणार x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx हे असेल. तर परत एकदा इथं साइन इनव्हर्सचा फॉर्म्युला येतोय, हे a स्क्वेअर आहे, हे एक्स स्क्वेअर आहे. मग I2 इक्वल टू -2 इंटू ब्रॅकेट x/2 म्हणजेच x प्लस 2 डिव्हायडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ, हीच टर्म येणार या पद्धतीने, प्लस a स्क्वेअर अपॉन 2. a स्क्वेअर म्हणजेच 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 येणार तिथं, 9/2 साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a.
हे असं आहे. आता इथं डिव्हायडेड बाय 2 दोन्हीकडे दिसतेच, इथं पण आहे इथं पण आहे. 2 न मल्टिप्लाय केलं की ते काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मायनस पण देऊन टाका म्हणजे टर्म्स मायनस होतील. त्यानंतर अजून एक महत्वाचं मला काम करायचं आहे, ते म्हणजे ही जी पूर्ण टर्म आहे तीच टर्म हिथं आहे, हिथं आहे, हिथं आहे आणि हे. याचा अर्थ हे याच्यावरून हे तयार केलंय. मग याच्यासाठी हे डायरेक्ट लिहायला काही हरकत नाही. एक्झाम्पलच आहे ते आपलं बेसिक. 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर येणार. therefore I2 इक्वल टू -2 ना आत मल्टिप्लाय करून घेते इंटू रूट मध्ये 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर, त्या 2 ने इथं मल्टिप्लाय केलं -9 साइन इनवर्स ऑफ x प्लस 2 अपॉन 3 प्लस C2. वरती किती झाले बघा बरं नंबर, तर 2 दिसतोय. तर हे झालं इक्वेशन नंबर 3. हे 2 आणि 3 आपल्याला इक्वेशन 1 मध्ये वापरायची आहेत. कुठे गेलं 1, एवढे येत आहे. डायरेक्ट बेरीजच करायची आहे त्यांची, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. मग आय इक्वल टू I1 कुठं सोडवले मी, इथं आहे बघा I1. त्याला इथनं कॉपी करून घेतो एवढंच. therefore I इक्वल टू तर तो आत्ताचा कॉपी केलेला पहिला पार्ट घेतोय, तो इथे येईल त्याच्या पुढं. त्याच्याच पुढं आता I2 मला लिहायचं. आता I2 एवढं मोठं आहे, त्याच्या खाली घेऊ सरळ आपण येत प्लस हे I2 सगळं खाली घ्यायचं आहे, किंवा याच्या पुढे मांडतोय मी सरळ. सगळं मायनस आहे, 1 मिनिट लिहूया, काय एवढं अडचण नाही आहे जास्त. मायनस ही टर्म x प्लस 2 इंटू रूट मध्ये 5 मायनस 4x मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर त्याच्या पुढे आहे -9 साइन इनवर्स x प्लस 2 अपॉन 3 प्लस C2. आता हे C1 आणि हे C2 ते तेवढं फक्त काय करा, एकत्र करून घ्या आणि बाकी सगळं जसं आहे तसं मांडून टाका. आय इक्वल टू पाहिजे बरं का, I1 नव्हे. हे आपण ऍड करतोय आता. आय इक्वल टू, बाकीच आता काय याच्यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काही नाहीये. तर फक्त सगळे एकत्र करून घ्या. मायनस आणि हे अजून एक आहे पुढं. आणि हे C1 प्लस C2 त्याला लिहितोय प्लस C. हे त्याचं फायनल आन्सर आहे.